येवला बाजार समितीत शेळ्या बोकडांचा गजबजलेला मंगळवार बाजार. घोड्यांनंतर आता शेळ्या मेंढ्यांचा बाजारही प्रसिद्ध. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी भरत असलेला आठवडी बाजार सध्या शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांच्या मोठ्या खरेदी विक्रीमुळे गजबजलेला दिसत आहे. पारंपरिक घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी आता पशुधन बाजाराचा व्याप अधिक वाढताना दिसत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांची आवक झाली असून 5,000पासून ते 30 ते 40,000पर्यंत किमतींमध्ये शेळ्या व बोकडांची खरेदी विक्री होत आहे. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत. स्थानिक शेतकरी, व्यापारी तसेच इतर जिल्ह्यांतून आलेले खरेदीदार यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. पारंपरिक घोड्यांच्या बाजारासोबतच आता शेळ्या बोकडांचा बाजारही येवला बाजार समितीची नवी ओळख बनू लागला आहे. हो, ही रिअली आमच्याकडे ही येवल्याची मंडी आहे. ही खूप मोठी मंडी आहे. इकडून बाहेर गावावरून बकरा येतो, वैजापूरवरून येतो, खेड्यावरून येतो, पिंपळ आहे, ठाणगाव आहे, पाटोदा, इकडून तिकडून बकरा समजा. इकडे घोड्याची मंडी आहे, चांगला बाजार भरतो. इकडे बाजूर 5,000 पर्यंत लेके 25,000 30,000 पर्यंत बकरू भेटत. गावरान बकरे येते. इकडे बागात एरिया आहे, चांगला एरिया आहे और बकरे फ्रेश भेटत. आम्ही मनमाडचे, मनमाडवरून आले. इकडून कोणी वैजापूरवरून येतो, कोणी औरंगाबादवरून येतो, कोणी इकडून येतो. समजा हर गावावरून हर जागाचे लोक येतात. बंबरचे लोक खुद येतात घोडे घ्यायला. घोड्याचा बाजार फार मोठा आहे. कांदे मार्केट याचा चांगला उत्पन्न बाजार आहे. हर मंगळवारी बाजार भरतो. समिती चांगली समिती, 400-500 बकरे येते, मोठे मोठे बकरे येते. काय टेन्शन नाही बाजारात, काही हे नाही, काळजी घ्यायची काय टेन्शन.